थँक्यू व्हेरी मच जगदीश पाटील. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचंच. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित आई गावदेवी चषक नारिवली 2025 क्रिकेटची भव्य दिव्य आणि एक सुंदर स्पर्धा. 4 दिवसीय स्पर्धा, 2 दिवस रेग्युलरचे आपण बघितलं आणि आजपासून 40+ क्रिकेट सुरू झालेले आहे. पहिला दिवस आहे. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. ओकाट केलाय, पॉईंटच्या वरून काढलाय, पॉवर प्ले सुरू आहे आणि याचाच फायदा घेत असताना हा अत्यंत सुंदर फटका सजवला आहे. फलंदाज त्या ठिकाणी आपण बघतोय अमित पाटील. बऱ्याच विश्रांतीनंतर खरं तर दोन संघ आता मैदानावरती पुन्हा एकदा उतरलेले बघू शकाल. ॲक्शन रिप्लेमध्ये शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, ऑफ स्टंपवरती होता. फार जास्त उसळणारा नव्हता पण खूप सुंदर पद्धतीने कट केलं आहे. चांगला चेंडू आत आणला होता. मागच्या चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये आपण जर बघितलं तर चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत गणेश पाटील यांना. गणेश पाटील, गणेश शेलार असे दोन गणेश. विक्रम शेलार यांना इन ॲक्शनमध्ये आपण बघाल. संतोष साळवी, अत्यंत तुल्यबळ असा संघ. समोर तितकाच जबरदस्त संघ आपण बघतायत मैदानावरती. जुरी डोंबिवली. आज चेंडू लेग स्टंपवरती पिचिंग झालं आहे. अंपायर आमच्या दिशेने वळत आहे. सांगते आता वाईट बॉल आहे. वाईटच्या आधाराने एकदा मिळेल. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी गोळवली बी संघाची. मागचा हंगाम गोळवली बी संघाने अक्षरशः गाजवला. खूप जबरदस्त परफॉर्मन्स राहिला मागचा 2024चा हंगाम जर तुम्ही बघितला तर गोळवलीच्या नावावरती राहिलेले आहे. ऑन साईडला यावेळेस मात्र गॅपमध्ये खेळत आहेत. फिल्डर आहे त्या ठिकाणी. ओहो, मिस जजमेंट. चेंडूने अचानक चकवला, पुढे निघून गेले आणि चेंडू मात्र त्यांच्या डाव्या बाजूने. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकाल काय घडलं होतं. ऑफस्टंपमध्ये शॉर्ट ऑफ लाईन चेंडू जागेवर ना पूल केला होता मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत धावत आले होते आणि बघा अगदी समोर पडल्यानंतर डाव्या बाजूने त्यांचं थोडंसं जजमेंट त्या ठिकाणी चुकलेलं आहे आणि चेंडू अचानक वळाल्यानंतर क्षेत्ररक्षक काय केला प्रश्न आहे. फिल्डरने आतमध्ये या, तुम्ही बाहेर जाऊ नका. बॉल आहे आपल्याकडे. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 10 धावा आणि खूप सुंदर पद्धतीने मॅचेस सुरू आहे बघा. हा 8वा सामना आहे. ओ समोर फिल्डर. ओहो, पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. जेल ड्रॉप. चेंडू सीमा पार. सलग येणारा दुसरा चौकार. गणेश पाटील निराश आहेत, हताश आहेत कारण क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना लाभत नाही. गोलंदाज कुठलाही गोलंदाज असू द्या त्याला फिल्डरची साथ फार महत्त्वाची असते. फिल्डरच्या सपोर्टशिवाय प्रत्येक गोलंदाज हा अपूर्ण असतो. जसं शेडाच्या नावेला वाऱ्याचं साई अपेक्षित असतं, जसं एखाद्या गायकाला वादकाची साथ अपेक्षित असते, जसं एखाद्या कॉमेंटेटरला स्कोररची साथ अपेक्षित असते, अगदी तशी साथ क्रिकेटमध्ये गोलंदाजाला फिल्डरकडनं अपेक्षित असते आणि ही साथ इथे मिळताना दिसत नाही आहे. विक्रम स्वतः आलेले आहेत. आता मात्र लॉंग ऑनला हा चेंडू हवेत. पुन्हा एकदा त्या दिशेने फिल्डर जात आहे त्या ठिकाणी. चेंडू पहिल्या टप्प्यात उचलला आहे. यावेळेस चूक झाली नाही पण 2 धावा इथून मात्र पूर्ण करतायत. बॅक टू बॅक 2 चौकार आले जे खराब फिल्डिंगमुळे आले. पहिला चौकार जो आला का तर चेंडूने अचानक दिशा बदलली आणि त्यानंतर तो झेल ड्रॉप झाला आणि चेंडू सीमारेषे बाहेर. धावसंख्या 16. ऑन साईडला खेचलाय. गॅप मोठी आहे. फिल्डरच्या रेंजच्या बाहेर, आवाक्याच्या बाहेर. आणखीन एक लाजवाब फटका. 4 धावा. खूप जबरदस्त बॅटिंग जयवंत जोशी उर्फ जे जे. आणि या ओव्हरमध्ये आम्हाला माहिती देत आहेत आमचे स्कोरर की 4 चौकार आणि एकूण 20 धावा आलेले आहेत. मागडं षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकानंतर 20 धावा. एक अत्यंत चांगली सुरुवात मैदानावरती बघायला मिळते. ती म्हणजे गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली संघाची. एका बाजूला खरं तर गावामध्ये जुनी डोंबिवली प्रीमियर लीग सुरू आहे. यातील अनेक खेळाडू अनेक संघांमध्ये खेळत असतात पण आज त्यांचा 40+ हा जो राऊंड होता, ती मॅच होती, ही स्पर्धा त्यांनी चेतन मैदानात आले होते. चेतक पाटील यांचं मैदानात आगमन झालं होतं आणि पंचांसाठी मला वाटतं काहीतरी सरबत घेऊन गेले होते. क्या बात आहे चेतक.
आणि चेतक नावाप्रमाणे धावत होता जोरात. महाराणा प्रतापांच्या घोड्याचं नाव चेतक होतं. 20 धावा धाव फलकावती. बॉलिंग मार्कवर परिवर्तन त्या ठिकाणी आपण बघतायत. विक्रम शेलार उर्फ विकी बॉलिंग मार्कवर तयार. विक्रम ओव्हर द विकेट. उडवलाय आणि स्वागत केलंय विक्रमचं अमित पाटीलने. या षटकाराने सुरुवात जबरदस्त या षटकाची आपण बघतायत. जुळडोंबरी संघासाठी ॲक्शन रिप्ले बघू शकाल. काहीच केलं नाही, जागेवरनं खेळलाय. ओव्हरपिच चेंडू होता. याआधी एकमेकांच्या विरोधात रेग्युलरच्या माध्यमातून कित्येकदा समोर आलेले आहेत आणि एकमेकांना ओळखतात चांगल्यापैकी. विक्रमची बॉलिंग कशा पद्धतीची आहे अमितलाही त्याची पूर्णपणे जाणीव आहे. तर दुसऱ्या बाजूला अमितच्याही स्ट्रॉंग पॉईंटची पूर्णपणे माहिती विक्रमलाही आहे. आणि या षटकाने धावसंख्या 26. पुन्हा एकदा विक्रम अपील आउट. त्या ठिकाणी पायची चौथे. अंपायर अजिबात इंटरेस्टेड नाही अपीलवरती. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 26 धावा. पहिल्या विकेटसाठी 26 धावांची पार्टनरशिप बघायला मिळते. पुन्हा एकदा विकी. हो स्क्वेअर ऑफ द विकेट. आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आणि बघा ॲक्शन रिप्ले मध्ये काय लांब पल्ल्याचा षटकार. आधी मिड विकेटची सीमारेषा क्लिअर केली, त्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका आपण बघितला. धावसंख्या 32. पुन्हा एकदा विक्रम. पायातला चेंडू समोर फिल्डर आहे. जेल ड्रॉप. दुसरा जेल तिथे ड्रॉप झालाय. 2 धावा इथे मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय सफल. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती आपण बघतायत. फिल्डिंग मध्ये भरपूर चुका झालेल्या आहेत. जर आपण पाहिलं तर 2 चौकार, त्यानंतर हा झेल, एकूण 3 धावा, म्हणजे जवळजवळ 8. तुम्ही 11 धावामधून जरी 3-4 धावा मायनस केल्या तरी तिथे 7-8 धावा नाहकच गेलेत. ॲक्शन रिप्लेमध्ये बघा एफर्ट चांगले होते, प्रयत्न त्यांनी केला होता, पण झेल पकडता आला नाही. स्लोअर 1 गतीमध्ये बदल. यावेळेस स्ट्राईकला बॅटर जयवंत जोशी या ठिकाणी चकवलेला डॉट बॉल येतोय. विकीकडे व्हेरिएशन जबरदस्त आहे. प्रचंड अनुभवी आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून गेले कित्येक वर्ष रेग्युलर संघासाठी खेळलेले आहेत आणि तोच अनुभव घेऊन 40+ क्रिकेट गाजवत आहेत सद्यस्थितीमध्ये. पण या मॅचमध्ये या षटकात टार्गेट करण्यात आले त्यांना. लेग स्टंपवरती हा चेंडू बहुतेक पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. अत्यंत चांगली अंपायरिंग आजच्या दिवसामध्ये मनोज पवार असतील, दश सोरखादे, त्याचबरोबर कैलास 4G. JP पॅनल सध्या का SP पॅनल सध्या काम करते. JP पॅनल आणि मनोज गुप्ता यांचा चलता फिरता पॅनल असं ते म्हणाले होते. आज चेंडू ऑन साईडला गॅप मधून आणि जणू काय एखाद्या मॅचचे आपण हायलाइट बघतोय की काय, अशा पद्धतीने हे सत्र सुरू आहे. पहिलं षटक 20 धावा आल्या. या षटकात देखील 20 धावा आलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी 20-20 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 40 धावा 2 ओव्हर नंतर बघायला मिळते. आणि आजच्या दिवसातील ही सगळ्यात मोठी टोटल बघायला मिळेल. तर स्क्रीनवरती अर्जुन गोरपेकर यांना बघतोय आणि पिंटू भोईर बघा बाय करतायत. पिंटू अर्जुन गोरपेकर बघत नाही कॅमेऱ्याकडे. टाटा करा जरा. सगळे बघतायत, व्ह्युअर्स बघतायत तुम्हाला फॉर्च्यूनचे. थोडेसे लाजलेले आहेत आणि देसाई संघ देखील तुम्हाला दिसतोय. 2 ओव्हर 40 धावा आजच्या दिवसातील सर्वाधिक सांघिक धावसंख्येचा रेकॉर्ड बनतोय की काय. सर्वाधिक धावसंख्या
हो रिव्हर्स खेळतायत. चेंडू हा देखील चाललाय सीमारेषे बाहेर आणि ही पार्टनरशिप पहिल्या विकेटची आता विक्रमी होते की काय बघू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये. स्विच हिट केलेला आहे अमितने. बॉलिंग मार्कवर आपण बघताय त्या ठिकाणी सूरज चौधरी. चव्वेचाळीस धावा झालेले आहेत. हो ऑन साईडला खेळायचा होता. आडव्या बॅटने संत गतीने चेंडू पडला होता. लेग बायचा इशारा. पायाला स्पर्श करून चेंडू गेलेला आहे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. या दरम्यान केवळ एक धाव. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा झाल्या आहेत. 30 षटक प्रगतीपथावरती आहे आणि एक मोठं लक्ष सेट करण्यासाठी तयार झालं आहे. ऑन साईडला तिथे गॅप फार मोठी आहे. 2 फिल्डरच्या मधून हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. अंपायरने 2 यादा आकाशाकडे गेल्यात. 51 धावा झालेल्या आहेत आणि तिसरं षटक आत्ताशी सुरू झालंय आणि धावसंख्येने 50 ओलांडलेली आहे. टाळ्या व्हायला पाहिजेत या पार्टनरशिपसाठी. पहिल्या विकेटसाठी सगळ्यात मोठी पार्टनरशिप. आपण आज पार्टनरशिपबद्दल चर्चा करत होतो. जयवंत जोशी अमित पाटीलमध्ये 15 चेंडूत 51 धावा. दुसऱ्या बाजूला आपण बघताय 24 वरती खेळतायत जयवंत. 24 वरती अमितही खेळतोय. 7 चेंडूत जयवंतने 24 केल्यात. 8 चेंडूत अमितने 24 केल्यात आणि 3 अतिरिक्त धावा आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र समजला नाही. वारंवार प्रयत्न करतायत. आत्मविश्वास वाढलेला आहे कारण 51 धावा दोघांनी जोडलेल्या आहेत विकेट हातामध्ये. त्यामुळे इथून ते प्रयत्न करतील. जितक्या जास्त धावा धावफलकावरती लावतील तितका संघ सुरक्षित असेल सेकंड इनिंगमध्ये. आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग का घेतली याचं उत्तर आता मैदानातील सलामीवीर देत आहेत. बॅटिंग करण्याचा निर्णय अत्यंत योग्य होता. हा निर्णय नेहमीच आपण धाडसी म्हणत असतो आणि धाडस केले झुंडोंबिवली संघाने. 51 धावा नो लॉस. हो लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि आता हा झेल टिपलाय. फायनली पार्टनरशिप जी अतूट वाटत होती अभेद्य वाटत होती ती ब्रेक झाले. जयवंत जोशी परततोय पण बाद होण्याआधी जयवंत जोशीने अमितच्या साथीला मिळून एक विक्रमी पार्टनरशिप या ठिकाणी केलेली आहे. ती एकूण धावसंख्या 51ची पार्टनरशिप ब्रेक झाली आहे आणि वैयक्तिक जयवंत जोशीने केल्या धावा 24 9 चेंडूमध्ये. तर 9 चेंडू 24 धावा आणि बाद होत आहेत. 51 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आपण बघितली. न्यू बॅटर मैदानावरती नितीन येत आहेत. लेफ्ट हँडेड आहेत. नितीनने पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. स्पेशली रनिंग बिटवीन द विकेट अफलातून होतं. सूरज चौधरी यांना मिळते पहिलं यश. या ब्रेक थ्रूची गरज होती कारण धावसंख्या फार वेगाने आपण बघत होतो वाढत होती. कारण की दोन्ही ओपनर दोन्ही इंडने खरं तर हल्ला सुरू होता आणि त्यासाठी विकेट हा एकमेव पर्याय होता की विकेट जर घेतली तर कुठेतरी ही धावगती थोडीशी आपल्याला संत करता येईल. पण बघूया विकेट्स हातामध्ये झुंडोंबिवलीच्या. तेही प्रयत्न करतील. मिळालेली चांगली सुरुवात मोठ्या धावसंख्येमध्ये तिला परावर्तित करतील का. हो हो हा देखील उंच गेलाय पण झेलची शक्यता. वेल जज कॅच. फलंदाज बाद आणि अशा प्रकारे हा दुसरा धक्का मैदानावरती. ॲक्शन रिप्ले पुढे आले फ्रंट फूटवरती. खूप उंच गेला होता हा चेंडू. संतोष साळवी या संघाचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. हा सुंदर झेल त्या ठिकाणी टिपतोय. फलंदाज बाद होतोय 0वरती गोल्डन डकवरती. आणि इथून बघा काय कमबॅक आहे. 2 विकेट आलेले आहेत 51 धावसंख्येवरती. हवेचा प्रवाह जर तुम्ही बघितला तर राईट हँडेडसाठी ही हवा पोषक आहे कारण पश्चिमेकडनं हवा ही पूर्वेच्या दिशेने वाहते. हायेस्ट पार्टनरशिप फॉर एनी विकेट दाखवतात आम्हाला कृष्णा. अमित पाटील जयवंत जोशीमधली पार्टनरशिप आपण बघतायत जी 51 धावांची पार्टनरशिप बघितली आपण पहिल्या विकेटसाठी. त्यानंतर 48 धावांची पार्टनरशिप राम पाटील साईनाथ मात्रेमध्ये आपण बघितली. त्यानंतर 45
ची पार्टनरशिप अमित गायकर आणि प्रदीप पाटीलमध्ये बघितली. त्यानंतर 42ची पार्टनरशिप बघितली, 41ची पार्टनरशिप आपण बघितलेली. आणि बघूया संध्याकाळपर्यंत काही आणखीन रेकॉर्ड्स बांधतायत का. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, फिल्डर आहे डीपमध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न सफल होईल आणि 2 धावा सहजतेने होऊ शकतात. कारण स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑनची सीमारेषा जर तुम्ही बघितली तर भरपूर मोठी आहे आणि क्रीडांगण यासाठी ओळखलं जातं भव्य आणि दिव्य क्रीडांगण आपण म्हणतो. जसं किंग मैदान मोठं आहे, भव्य आहे, तसंच हे देखील क्रीडांगण तितकंच भव्य आणि दिव्य आहे. ओ स्विच हिट, पाठवला चेंडू, नो बॉलचा इशारा. एकूण 5 धावा मिळतील, 1+4. आपले स्वयंसेवक त्या ठिकाणी आहेत आणि अंपायर मिळतात 4 धावा. अमित खूप चांगली बॅटिंग करतोय. नाही, आत पडलेलं आहे. 4 आहे. बघितलं आम्ही. डोंट वरी, कुणावरही अन्याय होणार नाही. 58 धावा झाल्यात आणि आजच्या दिवसातली सर्वाधिक सांघिक धावसंख्या, सर्वाधिक पार्टनरशिप, सर्वाधिक मोठी पार्टनरशिप. गोलंदाज तयार, संतोष साळवी अपील करतायत पण इम्पॅक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे, अंपायर सांगतायत. लेग बायचा इशारा. 2 धावा दरम्यान पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते म्हणजे 60 धावा कंप्लीट झालेले आहेत. थोड्या का असेना प्रमाणात थोडंसं आपण बघितलं तर धावसंख्येवरती लगाम लावण्यामध्ये यश आलेले खंबाला पाडायला. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 होत्या. अपील करतात पुन्हा एकदा. स्टान्स बदलला होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एज आहे त्या ठिकाणी, केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झाले ते म्हणजे 61 धावा. अजूनही या इनिंगमधले 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडूमध्ये बघूया किती धावा येतात. स्टार्टिंगला महेश पाटील. राऊंड द विकेट नारोली गावींकडनं. हो स्लोअर वन होता. पूर्णपणे या चेंडूने संभ्रमात टाकलं होतं बॅट्समन महेश पाटीलला. मागच्या मॅचमध्ये खूप जबरदस्त कामगिरी महेश पाटीलची राहिली. धावसंख्या धावफलकावरती 62. चला, चिकनगर आणि गोळवली कॅप्टननी या टॉससाठी. खूप उंच गेलाय, जाईल का बाहेर आणि हो गेलाय. पहिल्या टप्प्यात सीमारेषे बाहेर येतो चौकार. गोळवली बी, वाई गावदेवी, रुद्र 11, चिकणघर दोन्ही कॅप्टननी लवकरात लवकर टॉससाठी या. पहिल्या मॅचमध्ये केवळ 3 धावा दिल्या होत्या संतोष साळवी आणि 3 विकेट दिले होते. पण पहिलं षटक हाताळलं होतं. पण या मॅचमध्ये एक वेगळी रणनीती आपण बघतायत खंबाळपाडाची. हो 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 गेलाय बाहेर. अमित मात्र खूप सुंदर पद्धतीने फिनिश करतोय हा डाव आणि या षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले आम्हाला सांगतील आमचे ऑफिशियल स्कोरर अशोक पाटील. टॉससाठी या आई गावदेवी, रुद्र 11, चिकनगार आणि त्याचबरोबर गोळवली बी.
पेंट्या भोईर यायचा आपण या ठिकाणी. या दरम्यान रमेश दादा यांचं आगमन झालेले आहे आणि त्याचबरोबर मोहन पाटील यांचंही शुभागमन मंचावरती होत असताना स्वागत आहे मोहन पाटील, स्वागत आहे रमेश दादा. स्क्रीनवरती आपण बघू शकाल झेंडूबिरी संघ तयार होते फिल्डिंगसाठी. 73. तर टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करू. आदरणीय जितेंद्र दादा गोरपेकर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. गळोलिबी वर्सेस आई गावदेवी रुद्र 11 चिकणघर. व्यासपीठावरती रमेश दादा खेडे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि जेव्हा जेव्हा चिकणघर संघ खेळत असतो स्क्रीनवरती बघा मगाशी त्यांचं आगमन झालं. एक भारदर्श असं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे त्यांचं. आणि या प्रेमाखातरच आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी रमेश दादा खेडे नेहमीच येत असतात. आणि आमच्या कॅमेरामॅनने सुंदर पद्धतीने हे सगळं कव्हर केले. त्यांची रॉयल एंट्री आपण म्हणू शकाल. तर स्वागत आहे दादा आपलं. स्क्रीनमध्ये बघू शकाल स्लो मोशनमध्ये. आई गावदेवी रुद्र 11 हा संघ तुम्ही बघतायत. या संघाचे पुरस्कर्ते म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिलेली आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, वेळ जास्त घेऊ नका. चला फिल्डिंग लावून घ्या. सगळ्यात मोठं टार्गेट इथून चेस करायचं आहे ते म्हणजे कमलपटा टीमला. टार्गेट आहे 73 धावांचं. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी सांघिक धावसंख्या. बघूया कमलपटा काय करते. कमलपटा संघाकडे क्षमता आहे. विक्रम शेलारचा रोल या मॅचमध्ये फार महत्त्वाचा असणार आहे. विक्रम शेलारने जर इथे चांगली बॅटिंग केली, एखादी विस्फोटक खेळी साकारली गणेशच्या साथीने, तर जरूर हे टार्गेट चेस करू शकता. पण बघूया झेंडूबिरी संघाला माहिती आहे 72 धावा आपण जरी केल्या असल्या तरी त्याचं संरक्षण करणं फार गरजेचं आहे, तरच ही मॅच आपण जिंकू शकतो. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू गेला सीमारेषेबाहेर. सुरुवात झाली डावाला खंबाळपाडा संघाच्या या चौकाराने. आणि दुसऱ्या डावाला सुरुवात बरोबर 3 वाजता झालेली आहे. हा सामना क्रमांक 8 आहे. जगदीश पाटील यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. मागच्या 2 दिवसांमध्ये दर्जेदार समालोचन त्यांचं तुम्ही ऐकलं रेग्युलरच्या जेव्हा मॅचेस होत्या. आणि एक रेकॉर्ड आपण बघितला. एदुडने ब संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळला, त्यामध्ये एदुडने संघ चॅम्पियन झाला.
हो उडवलाय ओव्हर द बॉलर हेड सरळ सीमा रेषेच्या बाहेर स्किन वरती जाऊन धडकला चेंडू. काळ्या रंगाची जी स्क्रीन तुम्ही बघताय आणि ॲक्शन रिप्ले दाखवतात आम्हाला कृष्णा. एक पाय मागे घेत असताना चेंडू सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. मंगेशन आपण बघतायत सलामीला. पुन्हा एकदा उडवलाय समोर फिल्डर नितीनने हा झेल टिपलाय. सुंदर झेल फलंदाज बाद कमबॅक करत असताना मैदानावरती गोलंदाज अमित. मंगेश चौधरी 3 चेंडू 10 धावांचं योगदान देऊन परत आहेत. न्यू बॅटर गणेश पाटील मैदानावरती दाखल झालेले आहेत. बॉलिंग मार्कवर अमित पाटील. स्ट्राइकला न्यू बॅटर फुल टॉस खराब चेंडू. शिक्षा मिळणार होती मिळाली आहे 6 धावांची. षटकाराने अकाउंट उघडतायत स्वतःच गणेश पाटील. संपर्क नाही आहे. चेंडू पायावर आदळलाय. हा डॉट बॉल. चेंज ऑफ पेस गतीमध्ये बदल त्या ठिकाणी बघायला मिळतोय. अमित पाटील 16 धावा खर्च केले आहेत. सुरुवात चांगली झालेली आहे कंबरपाडाची. पुन्हा एकदा स्लोअर वन. जागेवरनच खेळायचा प्रयत्न. षटकारानंतर पुढचे 2 चेंडू डॉट फेकलेले. षटक संपले. पहिलं धावफलकावरती 16. 57ची गरज आहे. 18 चेंडू शेष विजयासाठी. यानंतर चिकनगर आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर वर्सेस गोळवली बी यामध्ये टॉस झालाय. टॉस चिकनगरने जिंकलाय. प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत. इन्व्हाइट केले अमित गायकरच्या संघाला बॅटिंगसाठी. खूप चांगला परफॉर्मन्स अमितच्या संघाने यंदाच्या हंगामात दाखवलेला आहे. मागचा हंगाम अक्षरशः गाजवला. सोशल मीडियावरती गोळवली 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 ही चर्चा सुरू होती आणि खेळ देखील चांगला राहिला. आणि जेव्हा गाडी मिळाली होती चॅम्पियन पद मिळवलं होतं स्वर्गीय रतनबाबा पाटील स्मृती चषकात तेव्हा गोळवली गावामध्ये एक रॅली काढण्यात आली होती. जल्लोष काढण्यात आला होता आणि मित्रपरिवारा सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं. कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. पहिली धाव वेगाने घेतले. नकार दिलाय त्या ठिकाणी विक्रमने. केवळ 1 धाव मिळेल. बॉलिंगसाठी आपण बघताय सफल जाधव. धावसंख्या धावफलकावरती 17. गोलंदाज सफल जाधव. फुलटॉस आहे. झेलची शक्यता आहे. जेचा एफर्ट खतरनाक होता. बघा सीमा रेषेच्या वरून आले लॉंग ऑफ वरनं जवळजवळ 12 ते 15 पावलांचं अंतर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकाल. फार वेगाने आले होते. खूप चांगला प्रयत्न झाला होता. चेंडू हाताला लागूनही खाली पडला. पण प्रयत्न चांगले होते. प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. ते प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य आहे. यावेळेस मात्र समोर फिल्डर हा झेल स्वीकारलाय. फलंदाज विकी शेलार बॅक टू द डगआउट.
विक्रम शेलार यांच्याकडून पण बाद होत आहे. 2 चेंडूत केवळ एकच धाव केलेली आहे. न्यू बॅटर मैदानावरती सूरज चौधरी उर्फ भाऊ. ताकद झोकून दिली होती पण संपर्क नाहीये. विकेट कीपर क्लोज विकेट किपिंग करतायत. त्यामुळे फलंदाजाच्या मनामध्ये एक भीती आहे की पुढे आता येणार नाही आणि गेलोच तर मग चेंडू मिडलही करावा लागेल. फुल टॉस आहे. खेचलाय ऑन साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अमितचं आपण बघतायत आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण. एकूण 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये झुंडोंबिवली संघाची 20 होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या. 2 ओव्हर खंबाळपाडा संघ खूप मागे आहे आणि विकेटने हा संघ पुढे आहे. आणि या दरम्यान बघा काय घडते मैदानावरती. भरपूर धावा जरूर आहेत पण इथे फिल्डिंग देखील चांगली करणं गरजेचं आहे. बॅटची एज होती अंपायर त्या ठिकाणी सांगतात. धावसंख्या धावफलकावरती 21. अजूनही 52 करायचे आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि प्रति ओव्हर मागे 26 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि 26 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये करायच्या असतील तर किमान 3-4 षटकार सुरुवातीला येणं फार गरजेचं आहे. तरच तो रिक्वायर्ड रेट राखता येईल. फार मोठं टार्गेट सेट केलं मैदानावरती झुंडोंबिवली संघाने. 72 धावा आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी धावसंख्या. फिल्डिंगमध्ये भरपूर चुका खंबाळपाडा संघाकडनं झाल्या आणि त्यामुळेच इथे जीवनदानही मिळाली. त्याचबरोबर धावाही खर्च झाल्या आणि 72 धावा आपण बघितल्या. एकूण 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. बघूया नकार दिलाय. नॉट आउट. 2 धावा येतात. ॲक्शन रिप्ले आपण बघू शकाल. फिल्डर आले होते त्या ठिकाणी. एका हातात चेंडू उचललाय. थ्रोही केला होता. चांगला निर्णय अंपायरचा. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण. एकूण झाले ती म्हणजे 23. 2 विकेटच्या मोबदल्यात. महेश पाटील बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा 30 षटक प्रगतीपदावरती. बॅटची एज. चेंडू गेल्या कव्हर पॉईंटच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो सफल आणि अशा प्रकारे सफल षटक आपण जर बघितलं तर तिथे 5 धावा आल्या होत्या. ते षटक सफल झालं असं आपण म्हणू शकतो कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या. तिथून कमबॅक करून देणं गरजेचं होतं आणि सफलने ते करून दिलं. या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. धावसंख्या धावफलकावरती 25. फुल टॉस घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही झाला. हा डॉट बॉल. ऑन साईडला अमित मागे आहेत. माहीत होतं अमितला की जेलपर्यंत मी पोहोचू शकत नाही त्यामुळे थांबले तिथे डीपमध्ये आणि चेंडू येण्याची वाट बघितली. झेल पकडण्याचा कुठलाही प्रयत्न अमितकडनं झाला नाही. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात. एकूण झाली ती म्हणजे 26. महेश पाटील. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायर सांगतात हा वाईड बॉल आहे. वाईडच्या आधाराने 1 धाव धावफलकावरती. 27 धावा. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. जे चांगलं क्षेत्ररक्षण.
केवळ एकच धाव. असंख्य धावफलकावरती 28. हळूहळू या मॅचमध्ये डोंबिवली संघ विजयाच्या दिशेने भक्कम स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय आणि 3 षटकात 28 धावा झाल्यात. आपण जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 40 होत्या डोंबिवलीच्या. तर 6 चेंडूत 45 करायचे आहेत. तर बॅटर या ठिकाणी अंपायर सांगतात की रिटायर्ड हर्ट झालेले आहेत. न्यू बॅटर मैदानावरती. निलेश साळवी आता लावता बॉल. डॉट बॉल. बॉलिंग मार्कवर शिवाजी जोशी. आणखीन एक डॉट बॉल. हा सामना आता पूर्णपणे खुला झालाय कारण 72 धावा धावफलकावरती लावल्यानंतर डोंबिवली संघ हा सामना जवळजवळ त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये एक 70 ते 80% जिंकलाच होता. पण असं वाटलं होतं की विक्रम खेळेल. ओपनिंग जोडी जर काही करू शकली, सुरुवात चांगली दिली तर या टार्गेटपर्यंत पोहोचता आलं असतं. कव्हरच्या दिशेने केवळ एक सिंगल. चला पुढच्या दोन्ही संघांनी तयार व्हायचं आहे. आई गावदेवी रुद्र 11 चिकणगर आणि गोळवली बी. निलेश साळवी यांना स्ट्राईक द्या असं डगआउटमधून आवाज आला होता. निलेश साळवी यांनी एक चौकारही मारलेले आहे. कव्हरच्या दिशेने केवळ एक धाव. वाईट बॉलचा इशारा. चला चिकनगर फिल्डिंग असेल तर फिल्डिंगला उतरा. वाईट बॉल कॉल. केवळ एक चेंडू या ठिकाणी बाकी आहे. चला टीम गोळवली. हवेत आहे बॉल. कुठलाही फिल्डर त्या ठिकाणी आहे. जेने चांगले प्रयत्न केले आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. गावदेवी गिरिजा माधव जुनी डोंबिवली 40+ संघाने या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकून हा संघ आपला विजयी रथ पुढे घेऊन गेलेला आहे 3ऱ्या फेरीत. त्यांचं हार्दिक अभिनंदन. मॅच समरी बघू शकाल. 72 धावा केल्या होत्या 2 विकेटच्या मोबदल्यात जुनी डोंबिवली संघाने. त्यामध्ये सगळ्यात मोठी धावसंख्या आपण बघतायत अमित पाटीलची 41 धावांची जबरदस्त सगळी साकारली 14 चेंडूमध्ये.